नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपये जिंकण्याची आता सुवर्ण संधी आहे. कारण राज्यामध्ये चालू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीला एकूण 7 घटकांवरती काम करायचं आहे. या 7 घटकावरती ज्या ग्रामपंचायती काम करतील त्या आधारावरती त्यांना गुण दिले जातील आणि त्या गुणांवरती त्यांचं बक्षीस हे ठरणार आहे. यामध्ये राज्यस्तरावरती बक्षीस आहे, विभागावरती बक्षीस आहे, त्यासोबत जिल्ह्यावरती सुद्धा बक्षीस आहे आणि तालुक्यावरती सुद्धा बक्षीस आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाची थोडी माहिती पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबवण्याबाबत 6 ऑगस्ट 2025लाच यांनी GR काढला होता. आणि या GR मध्ये थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो की नक्की राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान काय आहे आणि कशा पद्धतीने बक्षीस असणार आहेत ते इथे समजून घ्या. पहा, शासन निर्णय काय सांगतोय तर ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणार ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्याकरिता उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा 4 स्तरावरती प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान हे पुरस्कार अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर ग्रामपंचायतींना या मुख्य 7 घटक आहेत यावरती काम करायचं आहे. आता काय कशा पद्धतीने काम करायचं आहे ते समजून घ्या. यामध्ये सर्वात पहिलं आहे सुशासनयुक्त पंचायत, ज्यामध्ये लोकाभिमुख प्रशासन व तक्रार निवारण व्यवस्था असावी. ग्रामपंचायत पातळीवरती सेवा व आपले दाखले ऑनलाईन, म्हणजेच गावात ग्राम पातळीवरती सर्व दाखले सुविधा ऑनलाईन देणे. ग्रामविकास समिती कामकाजाचे अधिक सक्षमीकरण करणे. त्यानंतर दुसरं आहे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, शाळा सुविधा असतील, अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण असेल, पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुविधा, स्मशानभूमीची सुविधा, व्यायामशाळा सुविधा, धार्मिक संस्थांचे सुशोभीकरण असेल, अशा पद्धतीचं आहे. तिसरं आहे लोकसहभाग व श्रमदाना माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे, म्हणजे लोकसहभाग व श्रमदान चळवळ राबवणे, गावात स्वच्छता राखणे, रस्त्याची कामं असतील, दुरुस्ती असेल, पाणंद रस्त्याचं प्राधान्य आहे, अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर पुढचं आहे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, ज्यामध्ये पाण्याचा ताळेबंद असतील, जलस्रोत व्यवस्थापन व बळकटीकरण असेल, वृक्ष लागवड, संवर्धन असेल, अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जाचा वापर असेल, प्लॅस्टिक बंदी असेल, घनकचरा व सांडपाणीचे व्यवस्थापन असेल, अशा पद्धतीने आहे. त्याचसोबत मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण असेल, मनरेगा योजनांची प्रभाव अंमलबजावणी, घरकुल व मनरेगा योजनेचे अभिसरण, जलसंवर्धन, नवीन विहीर दुरुस्ती, पुनर्भरण, शेततळे, तसेच जनावरांचा गोठा असेल, कुक्कुट व शेळीपालन असेल, बायोगॅस उभारणी. पुढचा घटक सक्षम पंचायत, स्वनिधी व लोकनियोजन, ज्यामध्ये कर आणि पाणीपट्टी वसुली करणे असेल, लोकवर्गणीद्वारे लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करणे, स्वउत्पन्न OSR वसुली वाढवणे. आणि शेवटचा घटक तो म्हणजे उपजीविका विकास, ज्यामध्ये सामाजिक न्यायमध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, राज्यस्तरीय घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी असेल, बचत गट, स्वयंसंस्था, समूह माध्यम, शेतकरी उत्पादन संस्थेमध्ये महिलांचा सहभाग असेल, शेतकरी उत्पादन संस्था व सेंद्रिय शेतीत प्रोत्साहन, अशा पद्धतीचं हे 7 घटक आहेत. तुम्हाला सगळे समजले. आता याचा जो काही कालावधी आहे तो 17 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत आहे. तर हा जी 31 डिसेंबर आहे ती तारीख वाढू शकते. आता बघूयात पुढे काय होतंय. जे 7 घटक आहेत त्याची डीपमध्ये माहिती या GR मध्ये दिलेली आहे. काय काम ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने केलं पाहिजे ते सगळं दिलं आहे, पण किती पर्सेंटेजमध्ये ते काम असणं गरजेचं आहे ते सगळी माहिती तुम्ही इथे पाहू शकता. याचा GR डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. हा GR एकदा तुम्ही सर्व वाचून घ्या आणि याचे जे काही गुण आहेत ते गुण मिळणार आहेत. जे 7 पॉईंट आहेत त्या 7 पॉईंटला इथे अशा पद्धतीने गुण आहेत. पहिल्या पॉईंटला 16, दुसऱ्याला 10, 19, 6, 16 अशा पद्धतीने गुण 100 असणार आहेत. 100पैकी ज्या ग्रामपंचायतला जास्त गुण मिळतील ती ग्रामपंचायत इथे त्या ग्रामपंचायतला बक्षीस भेटेल. बक्षिसाचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे कशा पद्धतीने राहणार आहे ते इथे येऊन तुम्ही पाहू शकता. ग्रामपंचायत जर पाहिलं तर पहा, प्रथम क्रमांक जर राज्यस्तरावरती आला तर 5 कोटी, द्वितीय क्रमांक 3 कोटी, तृतीय क्रमांक 2 कोटी. तसेच तालुक्यावरती जर आला तर 15 लाख, द्वितीय 12 लाख, तृतीय 8 लाख. जिल्हास्तरीयवरती आला 50 लाख, 30 लाख, 20 लाख. विभाग स्तरावरती 1 कोटी, 80 लाख, 60 लाख. अशा पद्धतीनं हे बक्षिसाचं वितरण राहणार आहे. आणि त्याचसोबत जे काही पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, त्यांचंसुद्धा इथे जे काही बक्षीस आहे ते इथे राहणार आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा प्रकारचं
अभियान आहे आणि ह्या अभियानांतर्गत तुमच्यासुद्धा ग्रामपंचायतमध्ये हे काही ठिकाणी राबवत आहेत, काही ठिकाणी राबवत नसतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा GR सुद्धा त्यांना शेअर करा. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.